अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना काही वर्षापूर्वी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजला लीजवर चालवायला दिला होता। 2 हंगाम त्या कंपनीने गाळपही केले। तिसऱ्या हंगामाची तयारी पूर्ण केली, मात्र टोकाचे प्रयत्न करूनही आर्थिक गुंतवणूक केली असतानाही यश येत नाही हे पाहून कंपनीने अंबा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाकडे परत करण्याचा निर्णय घेतला। ही प्रक्रिया झाल्याचे समजते, कारण काल मुख्य प्रवेशद्वारावर पुन्हा त्याच जोमाने थाटाने अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे नाव झळकले। सर्वसामान्य शेतकरी अचानक फलक लागल्याचे पाहून अवाक झाला। ही प्रक्रिया एका दिवसात झालेली नाही। रमेश अडसकर आमदार होण्यासाठी गेल्या 5-7 वर्षापासून माजलगाव मतदारसंघात प्रयत्न करत आहेत। आजही त्यांनी आशा सोडलेली नाही। 10 वर्षापूर्वी त्यांनी अंबा सहकारी साखर कारखाना ज्या कंपनीला चालवायला दिला त्याच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत, हे सर्वश्रुत आहे। राज्यात भाजप बरोबर अजितदादा आल्याने बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे एकत्र आल्याने विरोधकच शिल्लक राहिला नाही, अशीच परिस्थिती दिसत आहे। लोकसभा निवडणूक लागली, पंकजाताई मुंडे यांना भाजपने उमेदवार जाहीर केले। बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून पवार गटाकडून उमेदवारी मिळवली। पंकजाताई विरुद्ध बजरंग सोनवणे अशी सध्या लढत होईल। पंकजाताईसोबत सर्व दिग्गज जिल्ह्यातील नेते आहेत। बजरंग सोनवणेसोबत आमदार क्षीरसागर वगळता इतर कोणीही दिग्गज नेते नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। भाजप नेते रमेश अडसकर माजलगाव मतदारसंघात आमदार होतील की नाही वेळ काळ ठरविल। मात्र अंबा सहकारी साखर कारखाना लीजवर दिला, केज सोडून माजलगावकडे लक्ष असल्याने अडसकरांची केज मतदारसंघातील आपल्याच गटावरची पकड सैल झाल्याने अडसकर गट केज मतदारसंघातून हद्दपार झाला, अशी चर्चा करणाऱ्या अडसकर विरोधकांना रमेश अडसकरांनी 2 दिवसात 2 हबाडे दिले। पहिला हबाडा, अंबा सहकारी साखर कारखान्याला शासन मदत करणार असून लीजवर दिलेला साखर कारखाना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोणताही आढावा न घेता संचालक मंडळाला कारखाना परत दिला। अंबा कारखान्याच्या निमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे व रमेश अडसकरांनी हातात हात घालून राजकीयदृष्ट्या एकत्र आले असल्याने राजकीयदृष्ट्या रमेश अडसकरांना हा बूस्टर डोस मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रमेश अडसकर माजलगावकडे शिफ्ट झाल्याने अडसकर गट केज मतदारसंघात कमकुवत झाल्याची चर्चा करणाऱ्यांनी कालची शारदामधील पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात बोलावलेली कार्यकर्त्यांची बैठक बघता बघता प्रचंड मोठ्या जाहीर सभेत रूपांतर झाले। विशेष म्हणजे यावेळी केजचे हारुणभाई इनामदारसह शहर व ग्रामीण भागातील नेते कार्यकर्ते समर्थकांनी यावेळी हजेरी लावल्याने अडसकर गटाने टायगर अभी जिंदा असल्याची जणू चुणूक दाखवून दिल्याची चर्चा होत आहे। अंबा कारखाना अडसकर यांच्या ताब्यात आल्याने केज तालुक्यातील शांत झालेला अडसकर गट तर सक्रिय होईल। यासोबत परळी मतदारसंघात अंबेजोगाई तालुक्यातील 30-40 गावामध्ये अडसकर यांचा एक गट असून हा गट पूर्वीपासूनच आहे। त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांना होईल, मात्र भविष्यात विधानसभेसाठी धनंजय मुंडे यांना मदत होईल या अपेक्षेने रमेश अडसकर व धनंजय मुंडे एकत्र आल्याची जिल्ह्यात चर्चा होत असली तरी 2 दिग्गज नेते एकत्र आल्याने कारण नसताना अनेकांना या 2 दिग्गज नेत्याची धडकी भरल्याची चर्चा होत आहे। बघूया भविष्यात काय होते ते।